भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अगदी हुबेहूब छबी तीही चक्क गवतांच्या गड्ड्यात साकारली आहे। हो, गोंदवल्यातील समाधी मंदिरात ही अनोखी प्रतिमा पाहायला मिळते। चिंचवड पुणे येथील श्री भक्त प्रशांत कुलकर्णी या अवलियाने श्री महाराजांना 110व्या पुण्यतिथी महोत्सवात ही आगळीवेगळी आदरांजली वाहिली। गोंदवल्यातील समाधी मंदिरात ही कलाकृती भाविकांचे आकर्षण बनली आहे। या कलाकृतीबाबत श्री कुलकर्णी यांनी मानदेशी आवाजशी बोलताना माहिती दिली आहे। श्री राम समर्थ। यंदाच्या वर्षी श्री महाराजांची प्रतिमा दर्भापासून बनवलेले आहे। दर्भ आणि लोकर या दोन्ही मिक्स करून दोन्हीचा वापर करून महाराजांचा चेहरा बनवलेला आहे। मुळात दर्भ हा हिरवगार असतात, हिरवेगार कापून आणून मग ते वाळून मग आपण जे बघतो त्या रंगाचं दर्भ आपल्याला उपलब्ध असतात, म्हणून ते मी हिरव्या रंगामध्ये महाराजांची प्रतिमा बनवलेली आहे। साधारण 750 गड्डे ह्याच्यात वापरलेले आहेत दर्भाच्या, आणि दोन अडीच महिने हे बनवायला लागले। श्रीराम। श्री महाराजांच्या समाधी मंदिरात सजावटीसाठी झटणाऱ्या महिलांनी सुद्धा यंदाच्या पुण्यतिथी महोत्सवात श्रीरामाची आगळी वेगळी कलाकृती साकारली आहे। अयोध्येमध्ये लवकरच श्रीराम स्थापन्न होत आहेत। या आनंदाप्रित्यर्थ रंगीत तांदळांच्या वापरातून श्रीरामाची वस्त्रे श्री भक्त महिलांनी साकारली आहेत। ही अनोखी कलाकृती पाहून भाविक भारावून जात आहेत। या अनोख्या कलाकृतीबद्दलची अधिक माहिती श्री भक्त कलाकार महिलांनी मानदेशी आवाजला दिली आहे। श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरुनाथ महाराज की जय। रामराया विश्वाचा आराध्य आहे आणि कितीतरी वर्षानंतर तो अयोध्येमध्ये स्थानापन्न होत आहे। त्याचं 22 जानेवारीला हा संपूर्ण सोहळा संपूर्ण जगताला बघायला मिळणार आहे। सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि त्या आनंदाच्या उत्साहाच्या आणि महाराजांचा उत्सव चालू आहे त्या प्रित्यर्थ आम्ही ह्या रामलल्लाला सजवलेलं आहे। ही रामाची प्रतिमा तयार करताना सगळ्यांनी मिळून तांदळाला रंग लावून अक्षता तयार करून ही रामाला तांदळाची वस्त्र परिधान केलेली आहेत। त्याच्यानंतर डायमंड कुंदन वगैरे लावून त्याची संपूर्ण सजावट केलेली आहे। रामलल्लाला आपण सजू एवढं कमीच असतं, यासाठी आम्ही अक्षदा डायमंड लेस वापरली आणि आमच्या सर्व रांगोळी ग्रुप तर्फे आम्ही हा रामलल्ला तयार केलेला आहे। आज कोठीपूजनाचा पहिला दिवस असल्यामुळे आणि हा 10 दिवस उत्सव असल्यामुळे सगळ्यांसाठी आम्ही रामरायाचं दर्शन व्हावं ह्या दृष्टिकोनातून आणि महाराजांना खूप आवडतो आणि आमचा सर्वांचा लाडका असल्यामुळे आम्ही हा रामलल्लाचं थीम ठरवलेले आहे यावर्षी।